नमस्कार नमस्कार नमस्कार. मी वास्तुकार आणि वास्तुकारच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की दत्त महाराजांचे अनेक अनेक अनुभव मला या सगळ्या फेजमध्ये आले. मी वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी, टॅरोट कार्ड रिडिंग, पास्ट लाईफ काउन्सिलिंग, हिलिंग या सगळ्यांमध्ये गेले 25 वर्ष आले काम करतोय. आणि दत्त महाराजांचे मला अनेक अनेक सकारात्मक असे अनुभव मला इथे प्राप्त झाले. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की दत्त महाराजांचे जेवढे पण अनुभव मला आले किंवा अध्यात्माचे, देवधर्माचे, स्पिरिच्युअल जर्नीमध्ये मला माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये जेवढे पण पॉझिटिव्ह रिझल्ट्स इथे बघायला मिळाले ते मी तुमच्याबरोबर इकडे शेअर करणार आहे. आणि मला सगळ्यात पहिला आलेला जो दत्त महाराजांचा अनुभव आहे तो आजही आठवतो. तो ज्या वेळेला मी सुरुवातीच्या काळामध्ये वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, आध्यात्मिक दृष्ट्या एक वेगळ्या प्रकारचा आमूलाग्र बदल माझ्या जीवनामध्ये घडला, मला तो बघायला मिळाला. तर त्यावेळेला मला चांगलं आठवतंय की माझ्या एका चुलत भावाचं लग्न होतं आणि त्या लग्नामध्ये त्यांच्या एका चुलत सासऱ्यांशी माझा कनेक्ट झाला. आणि ते बोलता बोलता इंट्रोडक्शन झालं. ते म्हटले, काय करता? म्हटलं वास्तुशास्त्राचं काम आहे म्हटलं माझं. आणि तर त्यावेळेला त्यांना ते खूप आवडलं. त्यांना खूप प्रेरणा मिळाली माझ्या या सगळ्या गोष्टी बघून. आणि त्यांनी मला विचारलं, पूजा वगैरे कशी करता किंवा काय, कुठला देवधर्म करता तुम्ही, काय करता? मी म्हटलं मी दत्त महाराजांचं करतो, सिम्पल. तर दत्त महाराजांचं करतो म्हटल्यानंतर ते खूप एक्साइटेड झाले. आणि त्यावेळेला ते मला म्हटले की मी सुद्धा दत्त महाराजांचे पारायण करतो आणि दत्त महाराजांचं श्रीपाद श्री वल्लभ नावाचं जे ग्रंथचरित्र आहे ते मी वाचतो आणि त्याचे मलाही अतिशय चांगले अनुभव बघायला मिळाले. तर ह्यामध्ये त्यांनी मला एक कमिट केलं त्यावेळेला की माझ्याकडे एक पोथी एक्स्ट्रा येणार आहे पीठापुरमवरून. तर त्यावेळेला जेव्हा पण ती येईल तेव्हा मी तुम्हाला ती डेफिनेटली माझ्याकडनं सप्रेम भेट म्हणून तुम्हाला मी पाठवेन. तर तुमचा ॲड्रेस वगैरे देऊन ठेवा. तर मी त्यावेळेला त्यांना माझा ॲड्रेस वगैरे देऊन ठेवला. आणि एकदम लगेच तर काही या सगळ्या गोष्टी झाल्या नाही, पण एक 7-8 वर्षांनंतर त्यांना लक्षात होतं ही खरं तर दत्त महाराजांचीच कृपा की 7-8 वर्षांनंतर पण त्यांनी ती कमिटमेंट पूर्ण केली. नाही तर एखादा व्यक्ती असतो जस्ट बोलतात झालं काय, पुढे नाही, असं नाही का. आता माझ्याकडनं तसा काही फार फॉलो घ्यायला जमला नाही. पण त्यांनी समोरून मला फोनही केला आणि माझं अपडेट घेतले कसं आहे, काय आहे ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी मला ती पोथीही पाठवली. जिथपर्यंत मला आठवतंय तिथपर्यंत एक 7 ते 8 वर्षानंतर त्यांनी मला ती पोथी पाठवली. आणि श्रीपाद श्री वल्लभ यांचं जे चरित्र ग्रंथ आहे तो माझ्याकडे त्यावेळेला आला. आणि नित्यनेमाने पूर्ण दैनंदिन दिनचर्येमध्ये व्यस्तता जास्त असल्यामुळे खूप संघर्ष, कष्ट, वास्तुशास्त्र लोकांपर्यंत पोहोचवणं वगैरे हे खूप मल्टीटास्किंग होतं. आणि त्याच्याबरोबर रोजगार कमावणं आणि या सगळ्या गोष्टी खूप चॅलेंजिंग होत्या त्यावेळेला सुरुवातीच्या काळामध्ये. पण देवधर्म, अध्यात्म मात्र आपण आपल्या नेटाने करत होतो. आणि त्यावेळेला श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत मी संध्याकाळी किंवा रात्री उशिरापर्यंत वगैरे वाचायचो. म्हणजे माझा नित्यक्रम होता. एक संध्याकाळी रात्री एक 10-10:30च्या दरम्यान सर्व दैनंदिन दिनचर्याचे सगळे कामं पार पाडल्यानंतर रात्रीच्या वेळेला एकदम निवांत आणि फ्रीमध्ये एकदम म्हणजे ॲब्सोल्युटली फ्री असं एन्व्हायरमेंटमध्ये मी श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत हे मी वाचायचो. आणि त्याच्यानंतर असं वाचता वाचता बराचसा काळ गेला पुढे. एक साधारणपणे 1-1.5 महिन्यामध्ये माझं ते पूर्ण झालं असेल वाचत वाचत जसं मी पुढे गेलो. आणि शेवटचे काही 3-4 अध्याय राहिले होते, 4-5 अध्याय शेवटचे काही राहिले होते. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट नमूद केलेली होती की आता तुमचा ग्रंथपारायण इथपर्यंत आलेला आहे, तर पिठापूरवरनं तुम्हाला प्रसाद येईल, असा गोष्टीचा त्या ठिकाणी उल्लेख केला होता. आणि अक्षरशः सांगताना सुद्धा माझ्या अंगावरती काटा येतोय मला की अक्षरशः एक 2-4 दिवसामध्ये ती गोष्ट मी वाचली असेल की आता तुम्ही इथपर्यंत आलेला आहात, इथपर्यंत तुमचा हा प्रवास ग्रंथपारायणाचा वाचण्याचा पूर्ण झालेला आहे. आता शेवटचे काही 2-4-5 अध्याय राहिलेले आहेत. आणि इथपर्यंत आल्यानंतर तुम्हाला आता श्री दत्तगुरु श्रीपाद श्री वल्लभ इथून पिठापूर इथून तुम्हाला प्रसाद येईल. आणि रिअली अमेझिंग की अक्षरशः एक दिवस रात्री माझ्या एका मित्रांनी, अतिशय चांगल्या माझ्या एका मित्रांनी मला फोन केला. रात्रीचे 10:30-11 वाजले असतील.
आणि मधल्या काळात ते पण म्हणजे कसं त्या मधल्या काळामध्ये त्या मित्राचा तसा काही फार संपर्कही नव्हता. एक 2-3 वर्षापूर्वी कधीतरी बोलणं झालं होतं माझं. पण एक एक चांगले मित्र परिवारामधले आम्ही होतो. त्यांनी मला तो फोन केला, की "भूषण मी पिठापूरवरनं आलेलो आहे आणि मला हा प्रसाद द्यायचा आहे तुला, तर तू माझ्या घरी येऊन तो कलेक्ट कर." मी म्हटलं, "दादा कुठे आहे तुम्ही?" तर ते म्हटले, "मी आता घरीच आहे. तू येऊ शकत असशील तर येऊन जा. थोडा उशीर झालाय पण काही हरकत नाही." तर मला वाटतं एक रात्रीचे 10:30-11 वाजले असतील त्यावेळेला आणि त्यांनी मला फोन केला होता. आणि मी त्यांच्याकडे गेलो आणि अक्षरशः म्हणजे मी गेलो, त्यांची गळाभेट घेतली. मला रडूही आवरलं नाही त्यावेळेला. कारण मी त्यांना म्हटलं, की दादा घडलेली घटना त्यांच्यावर शेअर केली, की दादा मी आता जस्टच एक 1.5 महिन्यापासून श्रीपाद श्री वल्लभांचं चरित्रामृत वाचतोय आणि गेल्या एक 3-4 दिवसांमध्येच ती लाईन मी वाचली, की लवकरच तुम्हाला आता श्रीपाद श्री वल्लभ यांचा पिठापूरवरनं प्रसाद येईल. तर अक्षरशः म्हणजे मी भारावून गेलो. मला म्हणजे काय ती अवस्था होती मनाची आणि काय मी आता शब्दांमध्ये मी ती वर्णन करून सांगू शकत नाही. तुम्ही थोडं समजून घ्या. पण रिअली दॅट्स अमेझिंग देअर, की आपण देवाला मानतो, त्या देवाला भजतो, ज्या देवाची पूजा करतो आफ्टर ऑल देअर, आणि त्यांची अशी प्रचिती आपल्याला जर बघायला मिळाली तर खूपच छान वाटतं आपल्याला या सगळ्या गोष्टी. आणि काय असतं एक स्पिरिच्युअलमध्ये कसं आहे, कन्सिस्टन्सी असणं फार महत्वाचं आहे. सेकंडली काय होतं, मी नेहमी म्हणतो न्यूमरोलॉजीच्या पद्धतीने जसं मी म्हणतो, की लॉर्ड, सब लॉर्ड आणि बिग लॉर्ड असे 3 डायमेन्शन्स असतात आपले न्यूमरोलॉजी प्रमाणे. आणि माझा तर हा लॉर्ड आहेच, म्हणजे त्यामुळे तो काही प्रश्नच नाहीये. लॉर्ड्स, सब लॉर्ड्स आणि बिग लॉर्ड्स असे 3 डायमेन्शन्स आहेत आणि 3 डायमेन्शन्स प्रमाणे आपल्या न्यूमरोलॉजी प्रमाणे या सगळ्या गोष्टी चालू असतात. मी नेहमी म्हणतो, की प्रत्येक व्यक्तीच्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे त्यांनी स्पिरिच्युअलिटी, अध्यात्म करायला पाहिजे. कारण तो त्याची सोल जर्नी इंडिकेट करतो. आणि ती जर्नी जशी त्याची पूर्ण होते तसं त्याच्या जीवनाला कलाटणी मिळते. त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. त्याच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल त्या बघायला मिळतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं एक स्पिरिच्युअल ट्रान्सफॉर्मेशन त्याला तिथे बघायला मिळतं. तर आफ्टर ऑल दिस इज माय लॉर्ड बेसिकली. आणि अशा पद्धतीने दत्त महाराजांचा मला इकडे अतिशय चांगला अनुभव मला बघायला मिळाला. तुम्हाला सुद्धा दत्त महाराजांचे काही अनुभव आले असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. वास्तुकार गुरु हे आपलं डॉमेन नेम आहे, आपलं ब्रँड नेम आहे वास्तुकार गुरु. तुम्ही कुठेही सर्च केलं तर तुम्हाला, सोशल मीडियावरती तुम्ही कुठेही सर्च केलं तर ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी तुम्हाला ते मिळून जाईल. आणि या संदर्भात तुम्हाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील तर तुम्ही मला डेफिनेटली विचारू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो, की दत्त महाराजांची प्रचिती मला कशी मिळाली, म्हणजे पहिली प्रचिती, म्हणजे आतापर्यंत दत्त महाराजांच्या मला अनेक प्रचिती मिळाल्या अध्यात्मातला आणि दत्त महाराजांच्या माझ्या स्पिरिच्युअल जर्नीमध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला वेगवेगळ्या प्रकारचे प्रचिती मला बघायला मिळाली. एक वेगळ्या प्रकारचे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स मला बघायला मिळाले आणि ते मी सगळे एक्सपिरियन्स म्हणजे टिल डेटपर्यंत सगळे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आफ्टर ऑल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर मग आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये दुसरी एक छानशी अशी माहिती घेऊन. आणि तोपर्यंत आपल्या सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.